महाराष्ट्रातील राजकीय पटलावरील सर्वात महत्त्वाचा सांगली जिल्हा, पण एकही मंत्रीपद न मिळाल्याने सर्वपक्षीय सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसची सत्ता असताना स्वर्गीय पतंगराव कदम साहेब मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात सर्वाधिक राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते, त्यावेळी सुद्धा माजी गृहमंत्री स्वर्गीय आर पाटील किंवा माजी अर्थमंत्री जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. विधानसभा निवडणुकीत 2014 आणि 2024 मध्ये भाजपची सत्ता येऊन सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात ज्यांनी सर्वात पहिलं कमळ फुलवलं अशा डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळू शकलेलं नाही. विरोधकांशी संघर्ष करून भाजपाचा झेंडा फडकवणाऱ्या विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं नाही. कोणतीही पदाची अपेक्षा न करता आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कार्यसम्राट शांत संयमी अशा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं नाही. शिवसेनेत बंडखोरी करून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. किमान आमदार सुहास बाबर यांना तरी मंत्रिपद मिळेल अशी आशा असताना सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. काँग्रेसची सत्ता असताना 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे वारसदार विशाल पाटील यांना आता सांगली लोकसभेचे 2 वेळा तिकीट मिळू शकत नाही. माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना काँग्रेसचे सांगली विधानसभेचे तिकीट मिळू शकलेले नाही. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील हे राज्यातील काँग्रेसचे उमेदवार सांगलीतून ठरवत होते आणि माजी मंत्री लोकनेते राजाराम बापू पाटील हे जनता दलाचे उमेदवार सांगली जिल्ह्यातून ठरवत होते. अशा महत्त्वपूर्ण जिल्ह्यात उमेदवारी आणि मंत्रिपदासाठी आता संघर्ष करावा लागत असेल तर सर्वपक्षीय सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं असं वाटतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.